तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसाची शक्यता आजही आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। चिपळूणची वशिष्ठी नदी ही इशारा पातळीच्या जवळ येऊन पोहोचली आहे। चिपळूणच्या बाजार पूल परिसरात सखल भागामध्ये पाणी शिरलंय। खेडमध्ये जगबुडी नदीची धोका पातळी पहाटे 4 वाजता कमी झाली, मात्र सध्या जगबुडी नदी इशारा पातळीवरनं वाहतीये। इतर नद्याही दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार आणि धुवाधार असा पाऊस कोसळतोय। चिपळूणची वशिष्ठी नदी जी आहे ती इशारा पातळी जवळ पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच अर्थात सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधला पाऊस हा जोरदार सुरू आहे आणि त्याची बॅटिंग ही गेल्या काही दिवसापासून सुरूच आहे आणि आता मात्र आणखीनच पाऊस हा सध्या कोसळताना पाहायला मिळतोय। अधिक माहिती देत आहेत राकेश गुडेकर। राकेश, काय अधिक माहिती? नक्कीच कालही जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं। रात्री थोडीशी पावसाने कुठेतरी उसंती घेतलेली पाहायला मिळाली। पावसाचा जोर कुठेतरी ओसरल्याचं पाहायला मिळालं होतं, पण आज सकाळ पहाटेपासूनच मात्र पावसाने पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। चिपळूणची जी वाशिष्ठी नदी आहे तर वाशिष्ठी नदी देखील सध्या इशारा पातळी जवळ आलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण सध्याची वाशिष्ठी नदीची पाणी पातळी जी आहे ती 4.88 मीटर आहे आणि इशारा पातळी ही 5 मीटर आहे। त्यामुळे इशारा पातळी जवळ ही वाशिष्ठी नदी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे सखल भागात चिपळूण शहराचा जो बाजार पूल आहे त्या परिसरामध्ये सखल भागात पाणी शिरलेलं आहे आणि आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना देखील जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे खेडमधील जगबुडी नदीने काल दिवसभर धोका पातळी ओलांडलेली होती, पण पहाटेच्या सुमारास मात्र ही धोका पातळी थोडीशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं। आज देखील पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश। तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मागील 3-4 दिवसांपासून आधेमध्ये पडणारा पाऊस आता सलग येऊ लागलाय, त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली। सखल भागामध्ये पाणी साचू लागलंय, रस्त्यावरही पावसाचं पाणी आलेलं आहे। तर दुसरीकडे वर्धा नदीला पूर आलाय, त्यामुळे चंद्रपुरातनं कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग देखील बंद झालाय। त्यामुळे तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली आहे। तेलंगणामध्ये जाणारा गोंड पिंपरी तालुक्यातील पोडसा मार्गही बंद झालाय। यवतमाळ आणि आदिलाबाद जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे वर्धा नदीनं पात्र सोडलंय। तर लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक ही प्रचंड वाढती आहे। धरणाचे 6 दरवाजे हे 0.25 मीटरनं उघडण्यात आले। तर नदीपात्रामध्ये 1522 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मागील 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षी मांजरा धरण 100% भरलेले आहे। त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटलाय। मांजरा धरणाचे दरवाजे हे 0.25 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात येतोय आणि त्यामुळे पुढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मांजरा धरण जे आहे ते मात्र 100% भरल्यामुळे मोठा फायदा होतोय स्थानिकांसाठी। ही अर्थातच आशादायक बाब आहे।